शासकीय कामात अडथळा प्रकरण माजी नगरसेवक नज्जू पैलवान, रशीद दंडा, एजाज चिच्ची यांच्यासह 7 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7 तायडे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात शासकीय कामात अडथळा आल्याचा आरोप असलेल्या माजी नगरसेवक नज्जू पैलवान, रशीद दंडा, एजाज चिच्ची यांच्यासह एकूण 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल 16 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालाय. या प्रकरणाची पार्श्वभूमी कोतवाली पोलीस स्टेशनकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक तोफखाना पोलीस स्टेशनमधील फरार आरोपी रशीद दंडा याला अटक करण्यासाठी कोतवाली पोलिसांची टीम गेली असता उपस्थित आरोपींनी अटक प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार 7 जणांवर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभियोग पक्षाची बाजू या खटल्यात अभियोग पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे सर्व 4ही साक्षीदार पोलीस कर्मचारी होते. मात्र साक्षीदार दरम्यान कोणालाही ठोस पुरावा, स्पष्टकृती वा आरोपींचा थेट सहभाग सिद्ध न झाल्याने साक्षींची मांडणी न्यायालयास पटली नाही. न्यायालयाचा निष्कर्ष सर्व साक्षीदार पोलीस असूनही कथनातील विसंगती, ठोस पुराव्यांचा अभाव, आरोपींचा सहभाग सिद्ध न होणे या कारणावर आधारित न्यायालयाने सर्व आरोपी निर्दोष असल्याचे घोषित केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7 तायडे यांनी निकाल देताना म्हटलंय की अभियोग पक्ष आरोपींचा दोष निर्णायकपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरला असून शंका आरोपींच्या फायद्याची. बचाव पक्षाची भूमिका आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट समीर पटेल आणि ॲडव्होकेट सलमान जहागीरदार यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या दोन्ही वकिलांना प्रकरणात महाजन शेख मिर्झा यांनी सहकार्य केले. बचाव पक्षाने सादर केलेल्या निवेदनात पोलीस तक्रारीतून निर्माण झालेला गैरसमज, तथ्यांचा अभाव आणि चुकीची जोडणी हे मुद्दे भक्कमपणे मांडले. न्यायालयाने त्याची दखल घेत आरोपींना मुक्त केले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.